श्री स्वामी समर्थ सर्वांना. मंडळी, श्री स्वामी समर्थ यांचे आपण आज थोडेसे त्यांचा इतिहास जाणून घेऊया. स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोट स्वामी हे 19व्या शतकामध्ये जन्मलेले एक दिव्य व्यक्तिमत्व होते आणि अजूनही आहेत. श्रीपाद श्री वल्लभ आणि नुश्री सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रयाचे तिसरे पूर्ण अवतार मानले जातात. गाणगापूरचे हे नुश्री सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपामध्ये प्रगट झाले. मी नुश्री भान असून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलो आहे. हे स्वामींच्या तोंडचे उद्गार नुश्री सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात. श्री नुश्री सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरात निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि शैलयात्रेच्या निमित्ताने कर्दळी वनात अदृश्य झाले. त्या कर्दळी वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या काळात मुंग्यांनी त्यांच्या शरीरावर वारूळ रचले होते. एके दिवशी अचानक उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्या कर्दळी वनामध्ये लाकडे तोडीत असताना त्याच्या हातातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार बाहेर आली आणि क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुभाऊ तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. तेच होते ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्रात प्रगट झाले. तिथून गंगाकाठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेढे गावात प्रगट झाले. ते रानात वास्तव्य करीत होते. क्वचित गावात येत. गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ते स्वामी महाराज गावात आले की भोजन देत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोट येथे आले. त्यावेळी 3 दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले आणि त्यांना भोजन दिले. त्यावेळेसपासून श्री स्वामी चोळप्पा स्वामी यांचे एकनिष्ठ शिष्य झाले. चोळप्पाचे घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली आणि लोक श्री स्वामी दर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्री स्वामींवर दृढ भक्ती झाली. श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांचा राजवाड्यातच 4-4 दिवस मुक्काम होत असे. अक्कलकोट येथे स्वामी जेव्हा पहिल्यांदा आले तेव्हा ते खंडोबाच्या देवळात कट्ट्यावर स्थापनापन्न झाले आणि तेथून पुढे ते वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप साधना केली. बालोन्मत पिशाच्य वृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विधी चमत्कार केला. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. स्वामींनी रविवार दिनांक 30 एप्रिल 1878 रोजी त्रयोदशी शके 1800 बहुधान्य धाम संवत्सर अक्कलकोट येथे वडाच्या झाडाखाली दुपारी आपला देह ठेवला. नंतर श्री स्वामी समर्थ यांना त्यांच्या परमशिष्य चोळप्पा यांच्या इच्छेखातर त्यांच्या निवासस्थानाजवळ समाधिस्थ करण्यात आले. शिष्य चोळप्पा हे महाराजांच्या समाधीच्या आधी 7 वर्ष गेलेले होते. तर आजही आपण अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामींची ही जी समाधी आहे ती अक्कलकोटला आपल्याला चोळप्पांच्या घरी दिसते. तर स्वामी महाराज मला मिळालेल्या माहितीनुसार मी या साध्या भक्ताने तुमच्यासोबत ही माहिती शेअर केली आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामींचे असेच नवनवीन व्हिडिओ बघ. आणि हो स्वामी भक्त हो, स्वामी जरी आज आपल्यात दिसत नसले तरी ते अदृश्य रूपामध्ये आपल्यात नक्कीच आहे. त्यामुळे स्वामींची नक्कीच भक्ती करा. स्वामी प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे कल्याणही नक्कीच करतील. जे स्वामींचे मनापासून भक्ती करतील त्यांचेही स्वामी अगदी कल्याण करतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया अशाच नवीन भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब विसरू नका.